नमस्कार मैत्रिणींनो, कुक विथ क्षमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण छोले भटुरे बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य बघायचं आहे। छोले पाहिजे आहे आपल्याला, काबुली चणे घ्यायचे आहे, पेस्ट केलेला कांदा घ्यायचा आहे, टोमॅटो बारीक केलेला टोमॅटो घ्यायचा आहे, खडा मसाला घ्यायचा आहे, तेजपान, कलमी, मिरे, लवंग, हिरवी विलायची आणि धने पावडर घ्यायचा आहे, तिखट घ्यायचं आहे, हळद घ्यायचं आहे, तेल, छोले मसाला, कस्तुरी मेथी, मीठ आणि खायचा सोडा। भटुरे बनवण्याकरता आपल्याला दही, मैदा, रवा, तूप लागेल थोडं आणि खायचा सोडा लागेल, मीठ लागेल। आता आपण गॅस पेटवून घेऊया। गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि इकडे पाणी ठेवलं आहे तापायला। आपण सुरुवातीला कढईमध्ये फोडणी घालून देणार आहोत आणि मग नंतर कुकरमध्ये शिजवणार आहोत। आपण तेल तापायला ठेवलेलं आहे। आपण आता इथे तेल तापायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपण आता जिरं मोहरी टाकणार आहोत। तेल तापलेलं आहे, आता आपण याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत। 3 कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे मी आणि 4 टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे। हा कांदा आपल्याला आता ब्राऊन होईपर्यंत शिजवून घ्यायचा। आता आपण यामध्ये आलं लसूण पेस्ट घालणार आहोत। आता याला छान ब्राऊन कलर येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। आता हे छान ब्राऊन होत आहे। ब्राऊन झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे। खालून लागायला नको म्हणून मी जाड कढई घेतली आहे। आपण फोडणी घातल्यानंतर आपण याला कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत। 8 शिट्ट्या लावून 7 ते 8 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। हे बघा आता आपलं ब्राऊन कलर येत आहे। आता आपण याच्यामध्ये टोमॅटो घालणार आहोत। आपण याच्यामध्ये हे खडा मसाला टाकणार आहोत, इलायची, कलमी, तेजपान टाकलेलं आहे, मिरे टाकलेले आहे, 2 लवंग आहेत, हिरवी विलायची टाकलेली आहे। आता हे बघा ब्राऊन झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत। छान होऊन द्यायचं आहे। हे बघा आता छान टोमॅटो आलेले आहे। हलवत राहायचं आहे, लागू द्यायचं नाही आहे खाली। आता हलवायचं आहे छान। आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो झाल्यानंतर तिखट, मीठ, धने पावडर, आमचूर पावडर, कस्तुरी मेथी मसाला, छोले मसाला सगळं घालायचं आहे। आता आपण यामध्ये मसाले घालून घेणार आहोत। हे बघा आता आपले
टोमॅटो छान झालेले आहेत. आता आपण यामध्ये तिखट घालणार आहोत. 2 चम्मच तिखट घातलेलं आहे. अर्धा चम्मच हळद घातलेली आहे. छोले मसाला घालणार आहोत आपण. धने पावडर घालणार आहोत 2 चम्मच. आमचूर पावडर घालणार आहोत. कस्तुरी मेथी घालणार आहोत. काळा मसाला घालणार आहोत. मीठ घालणार आहोत. 2 चमचे मीठ घातलेलं आहे. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता हा बघा आपला मसाला मिक्स झालेला आहे सगळा. आता आपण यामध्ये छोले टाकून घेणार आहोत. आपण न उकळता छोले डायरेक्ट केलेले आहेत. आता ते आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत आणि 8 शिट्ट्या काढून घेणार आहोत. कुकरमध्ये आपल्याला पाणी कमी टाकायचं आहे. खूप पाणी टाकायचं नाही आहे कुकरमध्ये. जेव्हा आपण लावणार आहोत तेव्हा कुकरमध्ये कमी पाणी घालणार आहोत. छोल्याच्यात थोडं वरती पाणी जायला पाहिजे, बस एवढंच पाणी घालायचं आहे. खूप पाणी नाही घालायचं आहे. तर यामध्ये आपण थोडं पाणी घालून घेणार आहोत. हे बघा किती छान कलर आलेला आहे. तर आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. गरम पाणी घेतलेलं आहे. कुकरमध्ये लावायचं आहे म्हणून आपण खूप पाणी घ्यायचं नाही आहे. आता आपण यामध्ये खायचा सोडा घालणार आहोत. आता आपण याला कुकरमध्ये टाकून शिजवून घेणार आहोत. आता आपण हे कुकरमध्ये लावून घेतलेले आहेत आणि याला 8 शिट्ट्या काढून घेणार आहोत आपण. आता आपल्याला हे भटुरे बनवून घ्यायचे आहेत. भटुऱ्यासाठी आपण दही घेतलेला आहे, खायचा सोडा घेतलेला आहे, थोडं तूप घेतलेलं आहे, मीठ, रवा आणि मैदा घेतलेला आहे. आता आपण हा मैदा टाकून घ्यायचा आहे. रवा घेतलेला आहे छोट्या वाटीने. मीठ टाकणार आहोत. आता खायचा सोडा टाकून घेणार आहोत. तूप टाकणार आहोत. आणि दह्याने भिजवून घेणार आहोत. तूप टाकलेलं आहे ते आपण सगळीकडे मिक्स करून घेणार आहोत. तूप मिक्स करून घेणार आहोत याला आणि नंतर दह्याने भिजवणार आहोत.
आता हा बघा आपला मैदा भिजवून झालेला आहे. आता आपण याला थोडं तेल लावून झाकून ठेवणार आहोत. आतापर्यंत झाकून. आता याला आपण कापडाने झाकून ठेवू 10 मिनिटं. आपण आता इथे तेल तापायला ठेवलेलं आहे. आता आपण याचे गोळे करून घेणार आहोत. आपल्याला याचे गोळे करून घ्यायचे आहेत. असे गोळे करून घ्यायचे आहेत. हॉटेलमध्ये असेच गोळे करतात. असे गोळे करून ठेवायचे आहेत आणि मग आपल्याला हे लाटायचे आहे. मोहन लावायचं नाही आहे आपल्याला. तशीच लाट. अशी लाटायची आहे. अशा सगळ्या पुऱ्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला. हे बघा किती छान फुगली आहे. छान कमी गॅसवर तळायचे आहेत. खूप मोठा गॅस करायचा नाही आहे. आपल्या चिट्टे झालेले आहेत. आपण गॅस बंद करून देणार आहोत आणि थंड झाल्यावर उघडणार आहोत. हे बघा आता किती छान कलर आलेला आहे. आपले छोले तयार झालेले आहेत. हे बघा आता आपले हे छोले भटुरे तयार झालेले आहेत. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट्स करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाल बटन दाबून सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह. धन्यवाद.